मिरजेत सेवा सदन हॉस्पिटलमध्ये अवेक क्रॅनिओटॉमीद्वारे मेंदूतील गाठ काढून रुग्णाला दिली नवसंजीवनी. मिरज आरोग्य पंढरीच्या नवलौकिकात भर. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज येथे अत्यंत धाडसी आणि जटिल मेंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. 50 वर्षीय श्री प्रदीप पाटील राहणार सांगलवाडी यांच्यावर श्री सुधांशू रेवतकर न्यूरोसर्जन यांच्या नेतृत्वाखाली अवेक क्रॅनिओटॉमी तंत्रज्ञाने मोठ्या मेंदूच्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून रुग्णाला जीवनदान मिळालं आहे. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणारी टीम आता सेवा सदन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाल्याने मिरज आरोग्य पंढरीच्या नावलौकिकात भर पडली आहे. रुग्णाला गेल्या काही दिवसांपासून डोकेदुखी आणि बोलण्यात त्रास होत होता. तसेच गोष्टींची नावं विसरणे, शरीराच्या उजव्या भागातील कार्यक्षमता कमी होणे अशी लक्षणे होती. MRI चाचणीत डाव्या मेंदूच्या भाषेच्या नियंत्रण क्षेत्राजवळ मोठी गाठ आढळली. ही गाठ नेहमीच्या पद्धतीने काढल्यास रुग्णाची बोलण्याची क्षमता कायमस्वरूपी गमावण्याची शक्यता होती. यासाठी अवेक क्रॅनिओटॉमी ही आधुनिक पद्धत निवडण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला जागे ठेवून मेंदूतील भाषेच्या भागाची अचूक ओळख करून घेतली गेली. गाठ काढताना रुग्णाला सतत प्रश्न विचारून नाव, रंग, नातेवाईकांची नावं इत्यादी भाषेचे कार्य तपासले गेले. या अवघड प्रक्रियेतून रुग्णाची भाषा क्षमता जपली गेली असून शस्त्रक्रियेनंतर लगेचच तो व्यवस्थित बोलू लागला. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सेवा सदनमधील डॉक्टर सुधांशू रेवतकर, न्यूरोसर्जन तसेच भूलतज्ञ डॉक्टर दर्शना पांडे, OT टीम, ICU टीम यांच्या एकत्रित प्रयत्नातून यशस्वीरित्या पार पडली. ही वैद्यकीय कामगिरी विशेषतः जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाच्या दिवशी घडली. नमस्कार, मी डॉक्टर सुधांशू रेवतकर, न्यूरोसर्जन, सेवा सदन हॉस्पिटल. आज तुम्हाला एक रेअर सर्जरीबद्दल थोडीशी माहिती देणार आहोत. एक 52 वर्षाचा पेशंट होता. त्याला थोडंसं डोकं दुखत होतं आणि त्याला बोलायला जरासा त्रास होता. बोलणं त्रास म्हणजे त्याला स्वतःला नीट व्यक्त करता येत नव्हतं. काही गोष्टी व्यक्त करून लिहायचं होतं ते लिहिता येत नव्हतं. नाव घेता येत नव्हतं, नाव सांगता येत नव्हतं, रंगाचं नाव, खेळाडूचं नाव, चेहऱ्याचं नाव सांगता येत नव्हतं. तर या पेशंटने ज्या MRI केला तर त्याला कळालं की त्याच्या मेंदूच्या डाव्या भागाला एक गाठ आहे आणि ही गाठ नेमकी भाषा, जिथं मेंदूचा भाग जो आपल्या भाषा नियंत्रण करतो त्या ठिकाणी आहे. तर ट्यूमर हा 4.5 सेंटीमीटर मोठा होता. त्याला काढणं गरजेचं होतं. पण जेव्हा काढायला जाईल तर तेव्हा संभावना आहे की पेशंटची भाषा जाऊ शकते. तर पेशंटची भाषा वाचवणे, जी काही आहे त्याला वाचवणे आणि ती खराब होऊ नये याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं ऑपरेशन, ज्याला मी अवेक क्रॅनिओटॉमी म्हणतो, असं केलेलं आहे. या ऑपरेशनमध्ये आपण पेशंट जेव्हा ट्यूमरच्या इकडे पोहोचतो तर पेशंटला जागा करतो. पेशंटचे सगळे फंक्शन आपण असेस करतो. पेशंटला नाव सांगायला लावतो, रंग सांगायला लावतो, काही ठराविक प्रश्न असतो त्याचं उत्तर द्यायला लावतो. हे प्रश्नाचं उत्तर देताना आपण ऑपरेशन करतो त्यावेळेस समजतं की बाबा हे ट्यूमर जेव्हा काढतो तर हे त्याची भाषा गेली आहे की नाही कळतं. म्हणजे आपल्याला ऑन द स्पॉट कळतं की पेशंटची भाषा ही वाचणार आहे की नाही वाचणार आहे. तर अशा प्रकारचं आपण ऑपरेशन केलं आणि पूर्ण गाठ काढली. आणि पूर्ण गाठ काढताना पेशंट जागा होता. त्याला सतत त्याचं नाव, मुलीचं नाव, गावाचं नाव, भाषा वगैरे सतत चेक करण्यात आलेले आणि त्याच्यामध्ये त्याचं काहीही कमी झालेलं नाही. त्याची जी भाषा होती ती तशीच राहिली आणि ऑपरेशन नंतर ती थोडीशी सुधारली पण. हा ऑपरेशन आम्ही गुरुवारी केलं आणि आज सोमवारी आपण पेशंटला डिस्चार्ज करतो. डिस्चार्ज करताना त्याची भाषा थोडीशी चांगली आहे. हातापायची पण काही ताकद गेलेली नाही आहे. आणि हे ऑपरेशन आपण महात्मा ज्योतिबा फुले या योजनेतूनच केलेलं आहे. तर सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आम्ही मेंदू आणि मणका, ब्रेन आणि स्पाइन दोन्ही ऑपरेशन महाराष्ट्र आणि कर्नाटक शासन योजनेतूनच करतो. धन्यवाद. दर्शना पांडे, मी भूलतज्ञ आहे आणि सेवा सदन हॉस्पिटल इथे आम्ही एक जी सर्जरी केली, जे अवेक क्रॅनिओटॉमी ज्याला म्हणतात, त्याला 3 भागामध्ये भूल द्यावी लागते. आपले त्वचापासून ते कवटीपर्यंत हा भाग पेन सेन्सिटिव्ह असतो, म्हणजे त्याला पेन होत असतं. त्यावेळेला पेशंटला आम्ही झोपवतो जेणेकरून त्याला पेन होऊ नये, जेणेकरून त्याला काही समजू नये. त्याच्यानंतर जेव्हा ते ट्यूमरवरती येतात, जेव्हा ते ब्रेनवरती येतात, तेव्हा आम्ही त्यांना जागं करतो. एक म्हणजे का की ब्रेनला पेन होत नसतं. दुसरं म्हणजे जेव्हा ते ट्यूमर काढतात तेव्हा त्यांची जी वाचाचा भाग आहे तो वाचवून त्यांचा आजार काढायचा आहे, पण त्यांच्या भाषेच्या आणि मोटर फंक्शनच्या भागाला इजा होऊ द्यायची नाही आहे. ह्या भागात पेशंटला जागं केलं जातं. सर्जन एका साईडला ऑपरेट करत असतो, दुसऱ्या साईडला भूलतज्ञ आणि स्टाफ पेशंटशी बोलत असतो, जेणेकरून त्याचे जर काही प्रॉब्लेम वाटला तर तिथंच थांबता येते.
समजा पेशंटची भाषा जात आहे असं वाटलं तर तिथंच थांबता येतं आहे. आणि म्हणजे तुम्ही तुमचे कंट्रोलिंग फॅक्टर्स ठेवू शकता सर्जरीचे. त्याच्यानंतर परत ट्युमर पूर्ण काढल्यानंतर सगळं व्यवस्थित हे केल्यानंतर ते परत बंद करायचं असतं. बंद करताना परत त्याला पेनचे सेन्सेशन होत असतात. त्यामुळे त्यांना परत भुलेखाली आम्ही त्यांना भुलाचं इंजेक्शन देतो, जेणेकरून वेदना नाहीशा होतील. आणि ॲट द एंड ऑफ द म्हणजे परत ऑपरेशन संपताना पेशंट टोटली जागा असतो. अशा पद्धतीने अवेक क्रेनिओटॉमीला आम्ही यशस्वीरित्या भूल दिली आणि एक छान सुंदर सर्जरी आम्ही एक इथे सेवा सदनला परफॉर्म केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.